पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये गौतमच्या रिकव्हरीसाठी आता काही झालं तरीसुद्धा तेजस्विनीला माझ्या कुटुंबाचे जाऊन हात जोडावे लागणार आहेत. नेमकं काय घडणार आहे तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आता इकडे मात्र पमा तिच्या घरातले निघून गेलेले असतात, पण दुसरीकडे मात्र अजूनही जयचं काही खरं नसतं. म्हणजे देवाकडे प्रार्थना तर तो करत असतो गौतमसाठी. त्यातच आता तेजस्विनी जयला सांगत असते की काहीच जर मार्ग निघत नसेल ना, तर मला असं वाटतं आपण एकतर हॉस्पिटल चेंज करूया, नाहीतर एखादे चांगल्यातले चांगले डॉक्टर इथे बोलवून घेऊया. कारण गौतमची परिस्थिती खूप जास्त नाजूक असते आणि तो बरा व्हायला हवा असंच काही झालं तरी वाटत असतं. आणि त्यासाठी योग्य ती ट्रीटमेंट व्हायला हवी आणि प्रयत्न तर आता मात्र सुरू असतात. काय करावं हे समजत नसतं. म्हणूनच तेजस्विनीने जयला चांगल्यातले चांगले डॉक्टर बोलव, पैसा कितीही खर्च झाला तरीही चालेल, पण गौतम वाचला पाहिजे. कारण डॉक्टर जे आहे तिथे ज्या लेडीज डॉक्टर आहेत त्यांनी तर सरळ सांगितलेलं असतं की त्याचं जे विष आहे ते पूर्ण बॉडीमध्ये पसरलेलं आहे आणि बीपीसुद्धा लो आहे, त्यामुळे चान्सेस खूप जास्त कमी आहेत. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितल्यामुळे आता तेजस्विनी जय पूर्णपणे हललेले असतात. काय करावं काय नाही काही सुधरत नसतं. गौतमची ही अवस्था अशी, त्यातच आता जयलाही समजत असतं की आपलं तर हे असं आहे. त्यात जयची परिस्थिती खूप नाजूक असते. म्हणजे जयला दोन्ही बाजू सांभाळाव्या लागतात, एकतर आईला त्रास आणि गौतमही आजारी आहे, त्यामुळे जयला आता समजत नसतं की काय करावं. पण आता त्याने एका चांगल्या डॉक्टरला अपॉइंट केलेलं असतं, कारण त्याने ठरवलेलं असतं की असं तसं बसून चालणार नाही आहे. काही झालं तरी गौतमचा जीव हा वाचायला हवा. तर दुसरीकडे मात्र आता जे सुभाष असतात त्यांनी घरी आल्यानंतर संतापून सगळ्यांना सांगून टाकलेलं असतं की आता हे झालं तरी त्या लोकांसोबत संबंध ठेवायचे नाही. खानोलकर कुटुंब आणि आपला काही एक संबंध नाही आहे असं देखील आता डायरेक्टली सांगून टाकलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र खूप मोठा धक्का इथे असणाऱ्या आसावरीला बसतो. कारण आसावरीचं तर गौतमवर प्रेम आहे आणि आता कुठे जाऊन तिने आता त्या मयूसमोर कबूल केलेलं होतं. पण आता तर बाबांनी सक्त वॉर्निंग दिलेली होती की कोणीही त्यांच्या घरातल्यांसोबत संबंध ठेवायचे नाही. त्यामुळे आसावरीच्या पायाखालची जमीनच सरकते. आसावरीला सुचेनासं होतं की काय करावं ते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की बाबांनी वॉर्निंग दिल्यामुळे आता शरूला सुद्धा टेन्शन असतं. कारण शरू खानोलकर कंपनीमध्येच तर कामाला आहे आणि त्यामुळे आता तिचं टेन्शन देखील वाढलेलं असतं. इथे गौतमची परिस्थिती खूपच चिंताजनक असते. जे नवीन डॉक्टर असतात ते तर आलेलेच असतात, ते आता पूर्णपणे बरोबर तसं गौतमला चेक करतात. पण गौतमबद्दल आता ते एक मोठी घोषणा करतात. म्हणजे ह्या कोमातून बाहेर न येण्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे ह्यांच्या विरुद्ध झालेली गोष्ट. ह्यांच्या मनाविरुद्ध काहीतरी घडलं आहे, पण ते आता तुम्हालाच थांबावं लागणार आहे. म्हणजे या सगळ्यावर आता तुम्हीच काहीतरी मार्ग काढा असं देखील आता सांगितलं जातं. आणि जेव्हा या गोष्टी जेव्हा सांगितल्या जातात ना, तेव्हा मात्र आता कळत नसतं की त्याच्या मनाविरुद्ध नेमकं झालंय तरी काय. हा विचारच ना आता इकडे तेजस्विनी करत असते. आणि मग आता तेजस्विनीला विचारलं जातं की ह्याचं एका दुसऱ्या मुलीवर प्रेम वगैरे काही आहे का. प्रेम प्रकरण असेल तरीही या गोष्टी होत असतात, डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलेलं असतं. जेव्हा डॉक्टर या सगळ्या गोष्टी बोलतात तेव्हा कुठेतरी तेजस्विनीच्या लक्षात येतं की बरोबर हे सगळं असंच आहे. मग त्यानंतर मात्र इकडे जेव्हा विचार करते तेव्हा ती ठरवते की स्मायराला घेऊन जाऊया. म्हणजे स्मायरा निदान त्याच्या समोर असेल तर तो उठतोय का हे प्रयत्न करूया. म्हणून स्मायराला आता तेजस्विनी त्या वॉर्डमध्ये घेऊन जाते आणि मग स्मायरा आता रडू लागते. स्मायरा रडतच म्हणत असते की लवकर उठा ना, काय झालं आहे तुला, प्लीज प्लीज माझ्यासाठी म्हणून उठ असं बोलून ती आता रडत असते. आणि जोरजोरात रडूनच ती आता गौतमशी बोलायचा, गौतमला उठवायचा प्रयत्न करत असते. गौतम ना आता ग्लॅनीमध्ये इथे नाव नाही घेत असतो. म्हणजेच
तो स्मायराचा हात वगैरे असा झिडकारत असतो आणि त्याचसोबत आता तो ग्लॅनीमध्ये असताना फक्त आसावरी म्हणत असतो आणि आसावरीचं नाव काढल्याबरोबर ना आता मात्र समजून जातं की नक्कीच आसावरी म्हणजे हा दुसऱ्याच कोणत्या तरी मुलीबद्दल बोलत आहे. आणि मग स्मायराही रडायला लागते, कारण स्मायराला तिची जागा काय आहे ना ते झटक्यात गौतमनं दाखवून दिलेलं असतं. आणि मग त्याच वेळेला आता तिला रागसुद्धा येत असतो त्या स्मायराला, कारण तिला माहिती असतं ना की ज्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण जबरदस्ती मिळवत होतो. दुसरीकडे आता तर घरात परवानगी दिलेली नाही आहे. मग आता कसं भेटणं होईल, कसं बोलणं होईल, मला तर आता त्याला भेटताही येणार नाही या चिंतेनेच आता मात्र इकडे आसावरी काळजीत असते. आसावरी विचार करते की आता काय करता येईल, कसं सगळं काही गोष्टी करता येतील याच टेन्शनमध्ये ती असते. त्यातच तिला आता मयू कसं समजावत असते, पण ती म्हणते की मला जर आता गौतम कसा आहे, काय आहे हे ऐकायचं असेल तर मी कोणाला विचारू. आता तर आपल्याला तिकडे जायची सुद्धा परवानगी नाही आहे. मग त्याच वेळेला आता मयू बोलत असते की आपण साक्षीताईला कॉल करून विचारूया, पण तू काळजी करू नकोस, रडू नकोस असं बोलून ती आता तिला शांत करायचा प्रयत्न करत असते. पण त्याचसोबत आता आसावरीला समजत नसतं. आसावरी संतापलेली असते, कारण आसावरीला आता ते दुःख सहन होत नसतं. तिला कळत असतं की हे सगळं जे झालेलं आहे त्याला सर्वस्वी तीच जबाबदार आहे. कडे आता डॉक्टरांनी जेव्हा सांगितलेलं असतं तेव्हा स्मायराला समोर ठेवूनही आता आसावरीचं तो नाव घेत असतो. मग डॉक्टरांनी कोण आसावरी आहे त्यांना बोलवून घ्या असं सांगितलेलं असतं. आसावरी म्हणजे कोण? मग आता यांच्या लक्षात येतं. स्मायरा म्हणत असते की ही लोक आसावरी म्हणजे ह्याबद्दलच सांगत आहेत की आसावरी तीच त्या शरूची, पमाची मुलगी, शरूची बहीण हे आता सांगितलं जातं. मग तेव्हा मात्र आता समजतं की म्हणजे हा त्या मुलीच्या प्रेमात आहे, पण तुम्ही जर त्या मुलीला जर इथे आणलंत ना तर हा लवकरच बरा होईल, याच्यावर बाकी कोणत्या ट्रीटमेंटची गरज नाही आहे असं देखील डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. आता तेजस्विनीचा नाईलाज होतो. तेजस्विनीला पमाच्या घरी जावंच लागतं आणि ज्या पमाचा ती अपमान करत होती त्या पमाचे आता तिला पाय धरावे लागत असतात. आणि प्लीज आसावरीला हॉस्पिटलमध्ये सोड असं करून विनंती करायला ती आलेली असते. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा आता ती बोलून दाखवते ना तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो, कारण तेजस्विनीने डायरेक्ट आता सांगितलेलं असतं की प्लीज आसावरीला जरा हॉस्पिटलमध्ये पाठवा, कारण तो फक्त आसावरीचं नाव घेतोय. मग पमाला कळत नसतं की गौतम नेमका आसावरीचं नाव घेतो तरी कशाला आहे, कारण पमाला याबद्दल काहीच माहिती नसतं. पमा धक्क्यातच असते. पण आता ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या तेजस्विनीला कळलेल्या असतात की आसावरीवर प्रेम करतोय म्हणून तो, पण आता तिचा नाईलाज असतो. म्हणूनच तर इथे ती अगदी हात जोडत आलेली असते. मग आता पमा ही आसावरीला हॉस्पिटलमध्ये तेजस्विनीसोबत पाठवेल का हे येणाऱ्या भागामध्येच आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.